ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। सिवूडमध्ये एका बिल्डरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। उल्वे भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची सिवूड सेक्टर 44 मधील त्याच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। मनोज सिंग वय 39 असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून 13 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या 2 मुली कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर NRI पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला। मनोज सिंग याची हत्या त्याच्या जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यानुसार पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केला। मनोज सिंग उल्वे भागात राहण्यास होता। तसेच सिवूड सेक्टर 4 भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे। मनोज सिंग याचे उल्वे परिसरात काही इमारतीच्या बांधकामांचे प्रकल्प सुरू होते। 12 जानेवारी रोजी रात्री 11:30च्या सुमारास मनोज सिंग यांनी पत्नीला फोन करून त्याला भेटण्यासाठी कार्यालयात काही व्यक्ती येत असल्यामुळे घरी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे कळवले। जास्त उशीर झाल्यास रात्री कार्यालयातच झोपणार असल्याचे देखील मनोज सिंग याने पत्नीला सांगितले। यापूर्वी मनोज सिंग काही कामानिमित्त उशीर झाल्याने आपल्या कार्यालयात थांबला होता। 12 जानेवारी रोजी रात्री उशिरा मनोज सिंग याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात व्यक्तीने मनोज सिंग याच्या डोक्यात 2 गोळ्या झाडून त्याची हत्या करून पलायन केले। 13 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास 2 मुली कामावर आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर NRI पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे। परिसरातील CCTV फुटेजवरून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे। मनोज सिंग याला धमकीचे फोन येत आल्याचे बोलले जात आहे। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे।